मित्रांनो, आपण या उजव्या बाजूने खालती आलो आणि ही कुसवानी म्हणून कुठली एक आहे, नदी आहे. तर ही नदी आपल्याला पार करून हा गावचा रोड आहे, गावाच्या बाजूने रोड आहे, तिथून जायचं आहे. हे बघा, चांगल्या प्रकारे दगड रचून ठेवलेत, त्यामुळे आपण आरामात आपल्याला नदी पार करायला मदत होते. हे बघा, मोठे मोठे दगड आहेत आणि पाणी पण एकदम स्वच्छ आहे नदीचं. वाहतं पाणी नेहमीच स्वच्छ असतं. डबक्यात साचलेल्या पाण्यामध्ये घाण असते, ते वाहतं आहे, त्यामुळे बऱ्यापैकी स्वच्छ पाणी आहे. म्हणजे बरं, खूपच चांगलं आहे. एक गाव आहे ते, म्हणजे ते कुसवानी नदीच्या बाजूचं हे वसलेलं गाव. इथून हाच रोड पकडायचा ना आपल्याला. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. हो, फुलं बघा किती छान आहेत. कुठली फुलं आहेत ते? कुठली फुलं आहे ती? हां, फुलं एकदम वेगळीच आहे. नर्मदे. नर्मदे हर. कोंबडी आणि कोंबडीची पिल्ल. अरे बाप, छान गाव आहे, पण मस्त आहे. खूप सुंदर असं वातावरण आहे. नर्मदे हार. शुभप्रभात सूर्य महाराज. नर्मदे हार. मगाशी केलेलं सकाळी मी, पण परत एकदा करायला काय हरकत आहे. जेवल्यानंतर परत जेवतोच ना आपण. 12 वाजले नाही आहेत गुड आफ्टरनून करायला. शुभप्रभातच आहे. नर्मदे हर. खूप छान आहे, मस्त आहे गाव. पण आज गारवा नाही आहे. त्या दिवशी तर 9, 9:30, त्याच्या आदल्या मुक्कामाला तर 10, 10:30, 11पर्यंत मस्त गारवा होता. आता ऊन जरा गरम गरम लागायला लागलं. पण वातावरण छान आहे. पक्ष्यांचा सुरेख असा किलबिलाट येतोय, ऐकायला बारीकसा. बघा, माझ्या बॅगेचा वगैरे पण आवाज येत असेल तुम्हाला. थोडं सावलीत आल्यावर जरा गारवा लागायला लागलाय. नर्मदे हर. आणि बघा म्हातारामचा स्पीड. वा वा वा, मायाची कृपा आहे बाबा. नर्मदे हर. नवीन घराचं बांधकाम चालू आहे. तुम्हाला मजा येईल असा निसर्ग बघायला, न्याहाळायला. मस्त गाई विश्राम करतात आहेत. अशा वेळी मोस्टली खाऊन रवंत करत असतात. हे बघा, ही आता नर्मदे हार. नर्मदे हार. हे बघा, हे रवंत करत बसतात. त्यांना नर्मदे हर केलं तरी सुद्धा त्यांनी केलं नाही. ठीक आहे, आपण आपलं काम करायचं. समोरचा काय करतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. नर्मदे हर. खूप मस्त, छान. आज आश्रमात मस्त 2 वेळा चहा, गरमागरम, आणि नर्मदे हार. नंतर पोहे प्लेट भरून, म्हणजे बालभोग ज्याला आपण म्हणतो. आपल्या इकडचा ब्रेकफास्ट, नाश्ता, आणि परिक्रमेमध्ये बालभोग. कारण मध्ये काही खायला मिळेल की नाही हे माहीत नाही आपल्याला. कारण लास्ट वेळा म्हणजे मागच्या वेळेला पण आपण येत होतो तेव्हा काही खाण्यासाठी काहीच मिळालं नाही. एक धाबा होता, धाब्यावरती भोजन प्रसादी घेतली. नर्मदे हर. काय टिटेरी. तर त्या तटावरनं सुद्धा मला वाटतं दिंडोरीपर्यंत थोडा
इश्यू असू शकतो, पण माहीत नाही आता बरंच बदललं आहे. तर घाबरायचं कारण नाही. आणि कोणी पण जर मागितलं तर खायला देतंच. तुमच्याकडे कोण आलं म्हणाले मला भूक लागली जेवायला द्या, एखाद जण नाही म्हणेल, त्यांच्याकडे नसेल तर नाही म्हणेल, असेल तर कोणी देतं. नर्मदे चण्याचं शेत. मुलं शाळेत चालली आहेत. गावाचं वातावरण फील वेगळंच दिसतं. मुंबईत जाऊन किती दिवस मुंबईच्या म्हणजे जे राहणीमान आहे त्याची सवय करायला लागेल. किती वेळ लागेल माहीत नाही. इकडचं शेड्यूल, इकडचं काय म्हणतात वातावरण, म्हणजे इकडची जी आपली डेली रुटीन आहे ते सगळं वेगळंच आहे. आणि तिकडचं रुटीन सगळं वेगळं आहे. तर ते मॅनेज करायला किती दिवस लागतील देव जाणे. मैया आहे, मैया सगळं करेल बरोबर. आता परिक्रमा म्हणजे आम्ही घरातून निघालेलो 15 तारखेला, 18 तारखेला संकल्प घेतला. त्यानंतर एवढे दिवस कसे गेले म्हणजे परिक्रमेमध्ये ते कळलं देखील नाही. अमरकंटकला आता उद्या जास्तीत जास्त जर लेट झालं तर परवा, नाही तर उद्यापर्यंत नक्कीच पोचू. त्यानंतर ओंकारेश्वर. हे परिक्रमा कधी पूर्ण होईल ते पण कळणार नाही. तर हेच आयुष्य आहे. तर प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर बेटा. क्षण माणसाने जगायला हवं आणि त्या क्षणाचा परिपूर्ण असा आनंद घ्यायचा. कारण तो क्षण निघून गेला की सगळं निघून जातं, मग फक्त ती मेमरी असते. आता जे लास्ट 3 महिने म्हणजे 3.5 महिने झाले, तो प्रत्येक क्षण जगायचा प्रयत्न केला आम्ही. माया किनारी नवीन नवीन अनुभव, नवीन नवीन लोक, चांगली वाईट सगळं अनुभवलं. आणि त्याचं मेमरीमध्ये. आणि हे डिजिटल माध्यम आहे त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला परत बघता देखील. हे तो क्षण, काही क्षण तर आपण जर विसरू तर ह्या माध्यमातून आपण ते परत रिकलेक्ट करू शकतो. टेक्नॉलॉजीचा हा फायदा आहे. पण शेवटी जे आपल्या ब्रेनमध्ये आहे बघा, छोटासा दगड मैया मातारामला दिसला नाही चालताना, आणि आता पडता हे झालं, पण मैया आहे सांभाळायला. पण डिजिटल माध्यमातलं कधी करप्ट होऊ शकतं, पण आपल्या मेमरीतलं कधीच करप्ट होत नाही. ते तसंच राहतं जोपर्यंत आपला श्वास चालू आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे. छोटंसं तळ आहे इकडे. नर्मदे हर. तर ह्या आठवणी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा आणि चांगल्या आठवणी स्मरणात ठेवायच्या. आणि वाईट ज्या गोष्टी आहेत त्यातून शिकायचं आणि ते सोडून द्यायचं, ते विसरून जायचं, लक्षात नाही ठेवायचं. नर्मदे हर. तो कुत्र्याचं पिल्लू किती छान आहे. अरे 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 आला आला आला, मस्त आहे, गुबगुबीत. नर्मदे हर. छान गुबगुबीत असं पिल्लू होतं. हां, अजून मार्ग कुठे आहे? ह्याचही जाणं आहे ना? हा हो, इकडूनच जायचं आहे. मी रेकॉर्ड करत असलो ना की माझं लक्ष नसतं रस्त्यावर, मी तुमच्याशी बोलण्यामध्येच व्यस्त असतो असं. पण म्हातारा पण आता ट्रेन झाली आहे,
कसं जायचं, कुठे जायचं, मार्ग कसा शोधायचा, मजा सगळं शिकवते. फक्त ते त्याच्यानंतर आपल्या आयुष्यात ते कंटिन्युटी आपण ठेवायला पाहिजे. मयाने जे काही शिकवलं आहे ते, नाहीतर तेच विसरलं ते परिक्रमेचा काहीच फायदा नाही आहे. नर्मदे हर. ओम नमः शिवाय शंभो हर हर महादेव. नर्मदे हर. नर्मदे हर. आता पिपरटोला आला आहे आणि इथून धमेडी 1 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आपण मगाशी ज्या कच्च्या मार्गाने आलो, नदीचा किनारा दाखवला, तर तिकडून आल्यानंतर पुढे आपल्याला एक कॉन्क्रीट रोड लागतो. हाच तो रोड आहे ज्या रोडवरून आपण आता चाललो आहोत. तर तिकडे एक डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला रोड जातो तो कॉन्क्रीटचा. तर आपल्याला उजव्या बाजूला वळायचं आहे आणि तोच रस्ता पकडून आपल्याला पुढे चालायचं आहे. आता धमेडी 1 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर नर्मदे हर. तर अशा प्रकारे आता बघा एकदम कॉन्क्रीट रोड आला आहे. तर त्या रोडवरून आपण चाललो आहोत. नर्मदे हर. नर्मदे. पिपरटोला गाव लागले आपल्याला आता आणि ऊन भरपूर आहे. आता झाडाची सावली जेवढी मिळेल तेवढं आपल्याला चालताना आराम. हे बघा नर्मदे हर. सावली आलं किती बरं वाटतंय. आता पुढे आता अजून थंडी चालू आहे, मग काय तेवढा त्रास होत नाही. आता जो गरमी चालू होईल तेव्हा बघूया कसं काय सगळ्या गोष्टी या सामोरं जाऊन आपण परिक्रमा आपली चालली आहे आणि मैया आपल्याला त्यातून तारते. केशवानी. अच्छा, केशवानी गाव आहे डाव्या बाजूला, म्हणजे आतल्या बाजूला केशवानी गाव आहे. ते असेल 1-1.5 किलोमीटरवर आतमध्ये गाव असेल, केशवानी आहे ते गाव. आणि पिपरटोला हे गाव इकडे दिसतंय तुम्हाला समोर. बांधकाम करताना अर्धवट ठेवलेलं आहे बघा. शिगा वगैरे गंजल्यात सगळ्या. छोटीशी बाजूला झोपडी आहे आणि इकडे पण एक तळ आहे की नदी आहे. तळ आहे, तळ. आणि तिथे कुठेतरी आवाज येतो बस, सत्संग चालू आहे. आणि ते गावची लोक बसची वाट बघतात आहे. सामान वगैरे सगळं बांधून ठेवलं आहे. ओम नमः शिवाय शंभो. वा वा वा. त्या आंब्याच्या झाडाची सावली आहे जरा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. यहाँ से ही जाना है ना आगे. अच्छा, हे गाव धमेडी गावच आले. हे 1 किलोमीटर सांगितलेलं. नाही ना, मध्ये गावं येतील ना, कशाला एवढं. एक कमंडल आहे भरलेलं, पुरवलं आपल्याला. नर्मदे हर. 1 किलोमीटर सांगितलं. मला वाटतं इथून धमेडी गाव चालू होतं आहे, तर अर्धा किलोमीटरपर्यंत पुढे असेल. आणि जागेला पिपरटोला म्हणतात. ते बरीच अशी गावं तिथे प्रत्येकाला टोला टोला अशी नावं आहेत. नवज्योती हायस्कूल. घराचं काम चालू आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. हर हर नर्मदे. चला बघा. हां हां. नर्मदे हर. आपण ह्या रस्त्याने आलो मागून आणि नंतर पुढे आल्यानंतर इकडे बघा अमरकंटक जाने का मार्ग असं लिहिलं आहे. आणि एकमेव अन्नक्षेत्र तुम्हाला लागेल. मध्ये तुम्हाला कोणी गाववाल्याने वगैरे जेवण दिलं तर ठीक आहे,
पण हे बघा राघव नर्मदा कृपांकित अन्नक्षेत्र 18 किलोमीटरवर आहे. सीमाताई मैया नवनाथ महाराज आहेर. तर आपल्याला आता हा शॉर्टकट आहे, म्हणजे हा इथून सरळ गेला तर खूप लॉंगकट पडेल. त्यांचे खूप आभार. अशा शॉर्टकट रस्त्यामुळे आपले थोडे किलोमीटर कमी होतं. अजून काही होत नाही, पण आपण त्या डेस्टिनेशनला जरा लवकर पोचतो, नर्मदे हर. पण परिक्रमा नेहमी आरामातच करा, घाईघाईत करू नका. शेवटी सगळा परिक्रमाची प्लॅनिंग आपली असली तरी त्याप्रमाणे काहीच होत नाही. आपलं प्लॅनिंग मैयाने ऑलरेडी करून ठेवलेलं असतं. आपण कधी कुठे जेवणार, काय करणार, कुठे राहणार, काय खाणार. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. शंभो. बघा नुसतं विटांचं घर आहे. माती आणि शेण काय काय वापरत असेल माहीत नाही. एक रंग मस्त करतात, ग्रे अँड व्हाईट. नर्मदे हर मैया, नर्मदे हर. हे बघा वासरं छान. नर्मदे हर. गावात आलं की बरं वाटतं. ओम नमः शिवाय. हे गवत मस्त रचून ठेवतात. हे बघा ना, काय सिस्टमॅटिकली एकदम रचून ठेवलेलं असतं. तेवढ्या वर्षाचा अनुभव आहे त्यांच्याकडे. पावसाळ्याची तयारी असेल, गुरांसाठी चारा जमवून ठेवला आहे. नर्मदे हर. हे बघा. शिवाय. शंभो हर हर महादेव. ते मंदिर आहे बहुतेक, नाही वंदे मातरम लिहिलं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर मैया. हाँ बहुतेक काय है मंदिर है. मंदिर नहीं है बाबा, या ऐसे फाटक के. अच्छा अच्छा, ये ऐसे लगा की मंदिर है. नहीं. मंदिर नाही, त्यांनी फाटकच तसा केला आहे. मैया सीधा जाना है ना. सीधा ही जाणे. ती शाळा आहे वाटतं. बघा मुलं कशी बाहेर अभ्यास करतात. नर्मदे हर. चला परत. कच्चा रस्ता, कच्चा मार्ग, पगदंडी. बरं वाटतं, झाडं वगैरे, सावली असते, मजा येते चालायला. नर्मदे. थोडा त्रास होतो, वर खाली अपडाऊन्स असतात. इट्स ओके. नर्मदे हर. जिंदगी भर.